Hello students, in the last video we learn about the history of animal classification, traditional method. In this video we will study about the criteria of new system of classification. मागच्या व्हिडिओमध्ये आपण ॲनिमलच्या क्लासिफिकेशनची इतिहास शिकलो, पारंपरिक पद्धत शिकलो. या व्हिडिओमध्ये आपल्याला आता प्राण्यांच्या वर्गीकरणाची नवीन पद्धत कोणत्या आधारभूत मुद्द्यांवर अवलंबून आहे ते शिकायचं आहे. सो इफ यू लाईक दिस व्हिडिओ प्लीज लाईक, सबस्क्राईब अँड शेअर अँड प्रेस द बेल आयकॉन. Criteria for new system of classification. Grade. In this topic there are the main topics are grades of organization, second is body symmetry, third is a germ layers, fifth is a fourth is a body cavity and fifth is a body segmentation. या पार्टमध्ये क्रायटेरिया ऑफ न्यू सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशनमध्ये आपल्याला पहिला टॉपिक बघायचा आहे ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन. ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन म्हणजे रचनात्मक संघटन. आता रचनात्मक संघटन म्हणजे नेमकं काय आहे त्याबद्दल आपल्याला बघायचं आहे. आता प्रत्येक ॲनिमलची जी बॉडी आहे ती सेलपासून बनलेली असते. द ऑल बॉडी ऑफ ॲनिमल्स मेड अप ऑफ सेल. In case of multicellular animal, many cells are performing different functions. आपल्याला माहितीच आहे की मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम जे आहेत त्यांची जे फंक्शन परफॉर्म करण्यासाठी मेनी सेल्स बॉडीमध्ये असतात. व्हाईल इन युनिसेल्युलर ॲनिमल देअर बॉडी इज मेड अप ऑफ सिंगल सेल. आणि जे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे त्यांच्यामध्ये जी फंक्शन परफॉर्म करण्यासाठी सिंगल सेल असते, ही ऑल फंक्शन परफॉर्म करते. सेम सेल ओनली जर परफॉर्म फंक्शन करत असेल बॉडीचे तर त्या बॉडी ऑर्गनायझेशनला प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड ऑर्गनायझेशन म्हणतात. प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड ऑर्गनायझेशन म्हणजे बॉडी ऑर्गनायझेशन परफॉर्मिंग सेम सेल ओनली इज कॉल्ड द प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड ऑर्गनायझेशन. इन केस ऑफ मल्टीसेल्युलर ॲनिमल्स इफ टिश्यू आर नॉट फॉर्म. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये जर टिश्यू फॉर्म होत नसेल, यू नो दॅट टिश्यू मीन्स इट इज अ मेडअप ऑफ नंबर ऑफ सेल्स टुगेदर इज कॉल्ड टिश्यू. इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम टिश्यूज आर नॉट फॉर्म, देअर बॉडी ऑर्गनायझेशन इज कॉल्ड सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन. जर समजा काही मल्टीसेल्युलर ॲनिमल्स आहेत की ज्यांच्या शरीरामध्ये टिश्यू फॉर्म होत नाही आणि असं जे ऑर्गनायझेशन बॉडीमध्ये असतं त्याला सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन म्हणतात. त्याचं उदाहरण आहे सायकॉन की जे फायलम फोरिफेरामध्ये येतं. इन केस ऑफ सम ॲनिमल सेल्स come together to form tissue with the help of which all the body functions are performed. Such animal show cell tissue grade organization. म्हणजे काही काही ॲनिमल्स असे असतात की ज्यांच्यामध्ये सेल्स टुगेदर येतात आणि फंक्शन परफॉर्म करतात. टिश्यू आणि सेल मिळून फंक्शन परफॉर्म केलं जातं म्हणून त्याला सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन असं म्हणतात. हे याचं एक्झाम्पल आहे फायलम सिनाडेरियामध्ये येणारा जेलीफिश. नंतर आहे फ्लॅटवॉर्म शो टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑर्गनायझेशन. टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशनमध्ये इन धिस टाईप ऑफ ऑर्गनायझेशन, या ज्या ऑर्गनायझेशनमध्ये आहे टिश्यू आर ऑर्गनाइज टू फॉर्म सम ऑर्गन्स. यामध्ये जे टिश्यू असतात ते ऑर्गनाइज करतात म्हणजे त्यांच्यापासून ऑर्गन तयार होतात, पण पूर्ण कम्प्लिटली ते सिस्टीम परफॉर्म करत नाही. ऑर्गन सिस्टीम कम्प्लीट परफॉर्म होत नाही. असा जो ग्रेड असतो त्याला टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑर्गनायझेशन म्हणतात. त्याचं उदाहरण म्हणजे प्लॅटफॉर्म आहे. लास्ट आहे बघा आता यामध्ये इन ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशनमध्ये ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑर्गनायझेशन. बिसाइड द 4 टाइप्स ऑफ बॉडी ऑर्गनायझेशन मेन्शन अबाउट, रिमेनिंग ऑल ॲनिमल्स शो ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑर्गनायझेशन in which different organs are joined together to form organ system that perform specific function. For example, crab
फ्रॉग, ह्युमन्स एक्सेट्रा. म्हणजे यांमध्ये आपण जर बघितलं ह्युमन बिईंगमध्ये तर यामध्ये आपल्याला ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑर्गनायझेशन आढळून येतं. म्हणजे यामध्ये टिश्यू आणि सेलपासून डिफरंट टाईप्स ऑफ ऑर्गन फॉर्म होतात आणि म्हणून त्याला ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑर्गनायझेशन म्हणून ओळखलं जातं. बघा मग ग्रेड ऑर्गनायझेशनमध्ये आपण किती टाईप्स बघितले. फर्स्ट इज अ प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड ऑर्गनायझेशन, सेकंड इज अ सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन, थर्ड इज अ सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन, fourth is a tissue organ grade organization, and fifth is a organ system grade organization. यामध्ये आपल्याला बघितलं ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशनमध्ये की सिंगल सेल सेम सेल जर फंक्शन परफॉर्म करत असेल तर ते ऑर्गनायझेशन असतं प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड. टिश्यू फॉर्म होत नाही आहे म्हणजे टिश्यू आर नॉट फॉर्म इन द बॉडी ऑर्गनायझेशन, तसं जर ऑर्गनायझेशन असेल तर त्याला सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन असं म्हणतात आणि त्याचं उदाहरण आहे सायकॉन. नंतर सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशनमध्ये आहे की यामध्ये डिफरंट टाईप्स ऑफ टिश्यू सेल्स कनेक्ट होतात आणि टिश्यू डिफरंट फंक्शन बॉडीमध्ये परफॉर्म करतात, त्याला सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन असं म्हणतात. Example is jellyfish. Platform show the tissue organ grade organization. In this system, tissue are organized to form some organs. Some organs, complete organ system are not formed. Is called tissue organ grade organization. And last is in organ system grade organization. All the different types of organ join together to form a organ system. बघा ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन म्हणजे आपण जर ह्युमन बिईंग एक्झाम्पल बघितलं तर ह्युमन बिईंगमध्ये ब्रेन, लिव्हर, हार्ट हे सगळे जे पार्ट्स आहेत डिफरंट ऑर्गन सिस्टीम आहेत म्हणून त्याला ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑर्गनायझेशन म्हणून ओळखलं जातं. त्याचे एक्झाम्पल आहेत क्रॅब, फ्रॉग, ह्युमन एक्सेट्रा. This is the criteria for new system of classification. First is a grade of organization. Then second is a body symmetry. Body symmetry म्हणजे काय आहे? Take the picture of human body and amoeba and a imaginary section through specific plane of their bodies so as to get two equal holes. जर आपण बघितलं ह्युमन बॉडीचं जर पिक्चर आपण ड्रॉ केलं आणि त्याच्यामधनं एक स्ट्रेट जर इमॅजिनरी सेक्शन ड्रॉ केला, लाईन ड्रॉ केली तर बॉडीला 2 इक्वल हॉल्समध्ये डिव्हाइड होतं. याला आपण सिमेट्री असं म्हणतो. बॉडी सिमेट्रीमध्ये इमॅजिनरी सेन्स असतो. इफ बॉडी ऑफ एनी ॲनिमल इज कट थ्रू इमॅजिनरी ॲक्सिस. जर समजा एखादा ॲनिमलची बॉडी आहे आणि त्याच्यामधून आपण इमॅजिनरी सेन्स जर ॲक्सिस जर ड्रॉ केला, इट मे ऑर नॉट प्रोड्यूस 2 इक्वल हॉल्स. जर त्याचे 2 भागामध्ये डिवाइड होत असेल किंवा होत नसेल, डिपेंडिंग अपॉन दिस प्रॉपर्टी देअर आर डिफरंट टाईप्स ऑफ ॲनिमल बॉडीज. अशा बरेचशा ॲनिमलच्या बॉडी आहेत की ज्यामधून इक्वल इमॅजिनरी सेन्स आपण ॲक्सिस जर ड्रॉ केला तर त्याचे 2 इक्वल पार्ट्समध्ये डिव्हाइड होतं आणि होत नाही. यावरून त्याचे टाईप्स पडतात असिमेट्रिकल बॉडी, रॅडियल सिमेट्री, बायलॅटरल सिमेट्री. म्हणजे बॉडी सिमेट्रीमध्ये आपल्याला 3 मेन टाईप्स आहेत. एक असिमेट्रिकल बॉडी, रॅडियल सिमेट्री, बायलॅटरल सिमेट्री. आता असिमेट्रिकल बॉडी म्हणजे काय तर इन केस ऑफ सच बॉडी देअर इज नो एनी सच इमॅजिनरी ॲक्सिस ऑफ द बॉडी. म्हणजे यांच्या बॉडीमधून जर आपण एखादी इमॅजिनरी ॲक्सिस बॉडी लाईन ड्रॉ केली तर त्याच्यामुळे वी कॅन गेट 2 इक्वल हॉल्स. त्याचे 2 भाग इक्वल पार्टमध्ये आपण डिवाइड करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल अमिबा, पॅरामेशिया हे त्याचे एक्झाम्पल आहेत की नो एनी सच इमॅजिनरी ॲक्सिस. आपण त्यांच्या बॉडीमधून इमॅजिनरी ॲक्सिस पास करू शकत नाही आणि त्याचे 2 इक्वल पार्टमध्ये डिवायडेशन करू शकत नाही. अशी जी सिमेट्री असते दिस सिमेट्री इज कॉल्ड द असिमेट्रिकल बॉडी. सेकंड आहे रॅडियल सिमेट्री. इन दिस टाइप ऑफ बॉडी इफ imaginary cut passes through central axis but
एनी प्लेन ऑफ अ बॉडी, म्हणजे कोणत्याही प्लेनमधून, म्हणजे कोणत्याही भागामधून जर आपण बॉडीला कट केलं तर इट गिव्स 2 इक्वल हॉल्स. प्रत्येक वेळेस ती बॉडी आपल्याला 2 इक्वल हॉल्समध्ये कन्वर्ट झालेली दिसते. त्याचं एक्झाम्पल आहे स्टारफिश. इन केस ऑफ दिस ॲनिमल देअर आर 5 डिफरंट प्लेन्स passing through central axis of body through which we can get 2 equal halls. This symmetry is found in the only starfish. Then bilateral symmetry. In this type of body, there is only one such imaginary axis of body through which we can get 2 equal halls. Bilateral symmetry मध्ये जर आपण बॉडीमधून इमॅजिनरी ॲक्सिस जर पास केला तर त्याचे 2 इक्वल हॉल्समध्ये डिव्हायडेशन होतं. दिस सिमेट्री इज कॉल्ड बायलॅटरल सिमेट्री. फॉर एक्झाम्पल इन्सेक्ट, फिश, फ्रॉग, बर्ड्स, ह्युमन्स एक्सेट्रा. असिमेट्रिकल बॉडी, रॅडियल सिमेट्री आणि बायलॅटरल सिमेट्रीचे आपल्याला एक्झाम्पल दिले. टाइप्स ऑफ बॉडी सिमेट्री. आता असिमेट्रिकल बॉडी म्हणजे त्याचे 2 इक्वल हॉल्समध्ये वी कॅन गेट 2 इक्वल हॉल्स, आपल्याला 2 इक्वल हॉल्स त्याचे मिळत नाही. रॅडियल सिमेट्रीमध्ये जर आपण बघितलं तर रॅडियल सिमेट्री इन स्टारफिश देअर बी द इफ इमॅजिनरी कट पासेस थ्रू द सेंट्रल ॲक्सिस बट एनी प्लेन ऑफ अ बॉडी. बॉडीच्या कुठल्याही प्लेनमधून जर आपण त्याला कट केलं तर त्याचे 2 इक्वल हॉल्स होतात. इट गिव्स 2 इक्वल हॉल्स. This symmetry is called the radial symmetry. Then bilateral symmetry, if the imaginary axis of body through which we can get 2 equal halves, for example insects, frog, birds, human, this is called the bilateral symmetry. Then second criteria of new system of classification is a body symmetry. First is the grades of organization, second is a body symmetry, and third is a germ layer. Germ layers, there are the 2 types, diploblastic and triploblastic. In case of multicellular animal, germ layers are formed during the initial period of their embryonic development. म्हणजे जेव्हा भ्रूण अवस्था असते, म्हणजे सुरुवातीचा जो काळ असतो, इनिशियल पिरियड जो असतो, त्यामध्ये जी जर्म लेअर असते मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये, त्या जर्म लेअरमध्ये ओनली डिफरंट टिश्यू आर फॉर्म होतात इन द बॉडी. इन केस ऑफ सम ॲनिमल्स ओनली 2 जर्म लेअर. काही ॲनिमल्स असतात की त्यांच्यामध्ये 2 लेअर असतात. त्या 2 लेअर म्हणजे एंडोडर्म आणि एक्टोडर्म. आणि दुसरं आहे इन मोस्ट ऑफ द ऑल रिमेनिंग ॲनिमल्स जर आपण बघितले तर त्यांच्यामध्ये 3 जर्म लेअर असतात. 3 जर्म लेअर्स आर फॉर्म मेसोडर्म, besides endoderm and ectoderm. For example, इकडे दिले बघा आपल्याला डायग्राममध्ये 6.10 डिप्लोब्लास्टिक अँड ट्रिप्लोब्लास्टिक. डिप्लोब्लास्टिकमध्ये एंडोडर्म आणि एक्टोडर्म या 2 लेअर असतात आणि ट्रिप्लोब्लास्टिकमध्ये 3 लेअर असतात. 3 लेअरमध्ये एंडोडर्म आणि एक्टोडर्मच्या बिसाइड्स मेसोडर्म असते. दिस इज द थर्ड topic of criteria for new classification, new system of classification. बघा आपण 3 क्रायटेरिया बघितले. फर्स्ट ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन, सेकंड इज अ बॉडी सिमेट्री अँड थर्ड इज अ जर्म लेअर. ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन मध्ये आपण बघितलं की प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड आहे की जी फक्त सेम सेल ओनली परफॉर्म होत असतो ऑर्गनायझेशन, तर त्याला प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड ऑर्गनायझेशन म्हणतात. सेकंड बघितलं आपण त्याच्यामध्ये पार्ट सेल ग्रेड ऑर्गनायझेशन. मग इफ टिश्यू आर नॉट फॉर्म देअर बॉडी ऑर्गनायझेशन इज कॉल्ड अ सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन. फॉर एक्झाम्पल आहे त्याचं पोरिफेरा. नंतर त्यामध्ये सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन आहे की सेल्स टुगेदर परफॉर्म करतात. टिश्यू विथ द हेल्प ऑफ बॉडी फंक्शन आर परफॉर्म सच ग्रेड कॉल्ड सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन. टिश्यू ऑर्गन्स ग्रेड ऑर्गनायझेशनमध्ये फ्लॅट फॉर्म आहे. टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑर्गनायझेशन यामध्ये टिश्यू आर ऑर्गनाइज करतात सम ऑर्गन, पण कम्प्लिटली डेव्हलपमेंट ऑर्गन सिस्टीम नॉट फॉर्म.
इज कॉल्ड टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑर्गनायझेशन. नंतर आहे लास्ट ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑर्गनायझेशन. यामध्ये आहे की इन विच डिफरंट ऑर्गन्स आर जॉईंट, डिफरंट ऑर्गन जॉईंट होतात अँड टू फॉर्म अ ऑर्गन सिस्टीम दॅट परफॉर्म स्पेसिफिक फंक्शन, आणि ते स्पेसिफिक फंक्शन परफॉर्म करतात. म्हणजे आपण ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशनमध्ये महत्त्वाचे रचनात्मक संघटन आपण 5 टाइप्स बघितले. प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड, सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन, सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन, टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑर्गनायझेशन, अँड लास्ट इज अ ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑर्गनायझेशन. नंतर बघितलं आपण सेकंड टॉपिक बॉडी सिमेट्री. बॉडी सिमेट्रीमध्ये बघितलं की इफ अ टेक अ इमॅजिनरी सेक्शन स्पेसिफिक प्लेन ऑफ देअर बॉडी सो ॲज टू गेट 2 इक्वल हॉल्स. म्हणजे एक इमॅजिनरी लाईन जर बॉडीमधनं पास केली तर त्याचे 2 इक्वल हॉल्समध्ये डिव्हायडेशन होतं का नाही. तर इफ इज डिव्हायडेड or not, there are the 3 main types: asymmetrical body, radial symmetry, bilateral symmetry. Asymmetrical body मध्ये आपण बघितलं की there is no any such imaginary axis, there is any such imaginary axis, no any such imaginary axis of the body through which we can get 2 equal holes. This is called asymmetrical body. रॅडियल सिमेट्रीमध्ये बघितलं की एनी प्लेनमधून आपण जर त्याला सेंट्रल ॲक्सिसमधनं इमॅजिनरी कट पास केला तर इट गिव्ज 2 इक्वल हॉल्स. दिस सिमेट्री इज कॉल्ड रॅडियल सिमेट्री. अँड देन बायलॅटरल सिमेट्रीमध्ये बघितलं की ओनली 1 इमॅजिनरी ॲक्सिस पास होत असेल आणि 2 इक्वल पार्ट्समध्ये ते डिवाइड होत असेल तर दिस सिमेट्री इज कॉल्ड द बायलॅटरल सिमेट्री. देन थर्ड टॉपिक इज अ जर्म लेअर. देअर आर द 2 लेयर्स, डिप्लोब्लास्टिक अँड ट्रिप्लोब्लास्टिक. हे स्तर कुठे तयार होतात तर इन इनिशियल पिरियड एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट म्हणजे जेव्हा भ्रूण अवस्था असते तेव्हा त्याच्या इनिशियल पिरियडलाच जर्म लेअर फॉर्म होते. ओनली डिफरंट टिश्यू आर फॉर्म, त्याच्यामध्ये डिफरंट टिश्यू फॉर्म होतात. जर त्याच्यामध्ये 2 लेयर्स असेल तर त्याला डिप्लोब्लास्टिक म्हणायचं, 3 लेअर असेल तर त्याला ट्रिप्लोब्लास्टिक म्हणतात. तर 2 लेअर आहेत तर त्याला these 2 germ layers are called endoderm and ectoderm, and in 3 layer is called ectoderm, endoderm and mesoderm. आता फोर्थ टॉपिक आहे बॉडी कॅव्हिटी. त्याला कोलॉम असं म्हणतात. तर बॉडी कॅव्हिटी काय आहे? कॅव्हिटी म्हणजे काय असतं आपल्याला माहिती आहे की कॅव्हिटी म्हणजे पोकळी. मग यामध्ये बॉडी कॅव्हिटीमध्ये काय असतं तर पोकळी असते. कशामध्ये तर कॅव्हिटी बिटवीन द बॉडी अँड इंटरनल ऑर्गन. आता बॉडीमध्ये जे इंटरनल ऑर्गन असतात त्यांच्यामध्ये आणि बॉडी यांच्या दरम्यान जी पोकळी असते, जी कॅव्हिटी असते त्याला बॉडी कॅव्हिटी असं म्हणतात. जी आपल्याला दाखवली इथे डायग्रॅममध्ये इकॉलॉमॅट्समध्ये दाखवलं आहे की कशा पद्धतीने कोलॉम, एंडोडर्म, मिझोडर्म, एक्टोडर्म दाखवलेले आहेत. आणि यामध्ये जी कॅव्हिटी आहे त्याला कोलॉम असं म्हणतात किंवा बॉडी कॅव्हिटी सुद्धा म्हटलं जातं. बॉडी कॅव्हिटी कशाच्या बिटवीन आहे? द बॉडी कॅव्हिटी बिटवीन द बॉडी अँड इंटरनल ऑर्गन. इंटरनल ऑर्गन आणि बॉडी यांच्या दरम्यान जी कॅव्हिटी असते त्याला कॉलम असं म्हणतात किंवा बॉडी कॅव्हिटी सुद्धा म्हणतात. इन केस ऑफ मल्टीसेल्युलर ॲनिमल्स ड्युरिंग इनिशियल पिरियड ऑफ देअर एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट, जेव्हा जेव्हा मल्टीसेल्युलर ॲनिमल्स त्यांच्या इनिशियल पिरियडमध्ये एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट असते म्हणजे भ्रूण अवस्था असते तेव्हा बॉडी कॅव्हिटी इज फॉर्म फ्रॉम आयदर मेझोडर्म ऑर गट. Such type of body cavity is present in animals of phylum Annelida and all phyla coming after Annelida. Annelida नंतर येणारे जेवढे फायलम आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला बॉडी कॅव्हिटी आढळून येते. Such animals are called इकॉलोमेट. त्याला काय म्हणतात? इकॉलोमेट. म्हणजे ज्या ॲनिमलच्या बॉडीमध्ये आपल्याला बॉडी कॅव्हिटी आढळून येते त्याला इकॉलोमेट नावाने ओळखलं जातं. These animals are called इकॉलोमेट. Then body cavity is absent
ज्या ॲनिमलमध्ये बॉडी कॅव्हिटी अब्सेंट असते ते म्हणजे प्लॅन्टीहेल्मिंथस, सिनाडेरिया या फायलममध्ये येणारे जे ॲनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी अब्सेंट असते. फॉर एक्झाम्पल बघा, इथे डायग्रॅममध्ये दिलेलं आहे. इकॉलॉमेटमध्ये एंडोडर्म, एक्टोडर्म, मिझोडर्म आहे आणि त्यांच्यामध्ये आपल्याला बॉडी कॅव्हिटी अब्सेंट दिसते आहे. बॉडी कॅव्हिटी इज अब्सेंट. These animals are present in the phyla Porifera, Cnidaria, Platyhelminthes. Such animals are called ecolomate. त्यांना काय म्हणतात? Ecolomate. Ecolomate. In case of animals from phylum Aschelminthus, they have body cavity, but it is not formed by the above mentioned two ways. म्हणजे ॲस्कॅलमेंथस नाव फायलम ॲस्कॅलमेंथसमध्ये आढळणारे जे ॲनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट नसते. इट इज नॉट फॉर्म बाय द अबाव मेन्शन टू वेज. ज्या दोन पद्धतीने आपल्याला बॉडी कॅव्हिटी सांगितली आहे, एक म्हणजे बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट असणारे जे असतात त्याला आपण इकॉलॉमेट असं म्हणतो. ज्यांच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी अब्सेंट आहे त्यांना आपण ॲकोलोमेट म्हणतो. पण काही ॲनिमल्स असे आहेत की ज्यांच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी इज नॉट फॉर्म बाय द अबाव मेन्शन टू वेज. या दोन पद्धतीने सांगितलेली बॉडी कॅव्हिटी त्यांच्यामध्ये अब्सेंट असते. हेन्स दोज ॲनिमल्स आर कॉल्ड स्युडोकोलोमेट. त्या ॲनिमल्सला आपण काय म्हणतो? स्युडोकोलोमेट्स म्हणून ओळखलं जातं. बघा, मग बॉडी कॅव्हिटीनुसार आपण 3 टाइप्स बघितले. फर्स्ट इज अ इकॉलॉमेट, सेकंड इज अ ॲकोलोमेट, थर्ड इज अ स्युडोकोलोमेट्स. असे 3 टाइप्स आपण बघितले. यामध्ये बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट असेल तर इज कॉल्ड इकॉलॉमेट. बॉडी कॅव्हिटी अब्सेंट असेल तर त्याला ॲकोलोमेट म्हणतात. आणि इफ बॉडी कॅव्हिटी इज नॉट फॉर्म बाय द अबाव मेन्शन टू वेज इज कॉल्ड अ स्युडोकोलोमेट्स. आता लास्ट टॉपिक आहे आपला बॉडी सेगमेंटेशन. बॉडी सेगमेंटेशन म्हणजे काय? इफ बॉडी ऑफ ॲनिमल इज डिव्हायडेड इंटू स्मॉल सिमिलर युनिट्स. जर समजा बॉडी आपण स्मॉल पार्टमध्ये सिमिलर युनिट्समध्ये, देन सच बॉडी इज कॉल्ड अ सेगमेंटेड बॉडी. जर आपण त्या बॉडीला डिव्हाइड करू शकलो, इफ द बॉडी ऑफ ॲनिमल इज डिव्हायडेड इंटू स्मॉल सिमिलर युनिट्स, then such body is called segmented body and each small unit is called as segment. Segment म्हणजे काय? तुकडा. आता तुकडा म्हणजे काय? तर एखाद्या ॲनिमलच्या बॉडीला डिव्हाइड केलं जातं स्मॉल युनिटमध्ये, सिमिलर युनिट्समध्ये, आणि दिस सेगमेंटेड बॉडी इज कॉल्ड द सेगमेंट. फॉर एक्झाम्पल ॲनिमल लाईक अर्थवॉर्म, की जो आपण फायलम ॲनेलिडामध्ये स्टडी करणार आहोत. मग आपण इथे 5 क्रायटेरिया बघितले न्यू क्लासिफिकेशनचे. फर्स्ट इज अ ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन, सेकंड इज अ बॉडी सिमेट्री, थर्ड इज अ जर्म लेअर, फोर्थ इज अ बॉडी कॅव्हिटी, फिफ्थ इज अ बॉडी सेगमेंटेशन. These are the main criteria for the new animal classification. तर खाली आपल्याला